बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. एसटी महामंडळाच्या बाबत नागरिकांचा रोष आजच्या बैठकीत दिसलाय. संबंधित विभागानं आवश्यक त्या सुधारणा आपल्या कामकाजात करून घ्याव्यात. खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणेंना अपेक्षित असलेलं काम सर्व विभागांनी करावं असं आवाहन सभापती सिद्धेश राव राणेंनी केलंय. एसटी समस्यांबाबत आयोजित केलेल्या बैठकीत काय म्हणाले राव राणे पाहूयात. पालकमंत्र्यांनी तातडीने म्हणजे वैभवडी तालुका त्यांच्या मतदारसंघातील गाव तालुका, त्यामुळे त्यांनी तातडीने दखल घेऊन सन्मान्य आमचे गोपटे साहेब यांना कॉन्टॅक्ट करून मीटिंग अरेंज करायला सांगितली. त्याबद्दल आधी पालकमंत्र्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आपण आभार मानूया. कारण ऑन दी स्पॉट डिसिजन ही जी पालकमंत्र्यांची कन्सेप्ट आहे त्याला सुरुवात वैभवडी तालुक्यातून झाली, म्हणजे बस डेपोची ऑफिस झाली. याबद्दल कुठेही तीळ मात्र शंका आपण मनात ठेवू नका. आणि आपण ज्या सूचना 35 सूचना साहेबांकडे मांडल्या त्या नेमक्याच पालकमंत्र्यांकडे जातील. पालकमंत्री त्याची दखल घेतील आणि संबंधित विभागाला तशा सूचना करून वैभवडी तालुक्याला हा न्याय मिळेल अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि आपण त्यांना तो 2-3 दिवसाचा कालावधी दिला आहे, तर निश्चितच ते त्यांचा प्रयत्न करतील. गोपटे साहेब आमचे त्याच्या मागे तातडीने लागतील. कारण पालकमंत्र्यांनी सांगितलं की वैभवडीचे मध्ये कुठलेही प्रश्न शिल्लक ठेवू नका, जेणेकरून आपल्याला मंत्रिमंडळ म्हणजे मंत्रालय स्तरावरती काय डिसिजन घ्यायचे, तालुका स्तरावरती काय घ्यायचे, जिल्हा स्तरावरती काय घ्यायचे, याच्यासाठी वेळ ओपन होईल. वेळ ओपन झाला तरच त्याच्यावरती सजेशन निघतील आणि आपल्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीने आपल्या गोष्टी सॉल्व्ह होत जातील. त्याबद्दल आधी गोपटे साहेबांनी आपला वेळ काढला आणि वैभवडी तालुक्यामध्ये तशी आढावा बैठक घेतली. त्याबद्दल त्यांचे आपण एक आभार व्यक्त करूया. आणि साहेब इथून पुढे तुम्ही प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या आपण डिपार्टमेंटची प्रत्येक सरपंच असू दे, आमचे सर्व लोकप्रतिनिधी असू दे, या सर्वांना एकत्रित घेऊन, कारण आमचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आमचे आहेत त्यांच्या सूचना त्यांचं मार्गदर्शन घेऊन नितेश साहेबांना आणि राणे साहेबांना प्रेरित असं तालुका आपण घडवूया. नेमकंच तुम्ही आम्हाला त्या घडवण्यासाठी मदत करा. तुमची काय सूचना असेल त्याही आम्ही आमच्या आंदोलनात आणू. आणि इथून मागे साहेब ज्या गोष्टी झाल्या त्या विसरून ज्या आता पुढे नवीन काय सुरुवात करायची ती खऱ्या अर्थाने आपण राज्य परिवहन महामंडळाकडून आशा व्यक्त करूया. आणि घोडेसाहेब इथे आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. साहेब हा रोष होता, इथून पुढे ज्या तुम्ही 100% काम कराल आणि 100% आमच्या तालुक्याला न्याय मिळेल अशी मी सगळ्या तालुक्याच्या वतीने प्रथम नागरिक म्हणून पालकमंत्री यांनी टाकलेला विश्वास याच्या वतीने तुमच्याकडे आभार म्हणजे तुमच्याकडे आशा व्यक्त करतोय की निश्चितच तुम्ही पूर्ण कराल. त्याबद्दल काही आम्हाला तीळ मात्र शंका नाही. तर हा विषय साहेब हा 25-25, 30-30 निवेदनं गेली होती, त्याच्यावरती ती तुमच्याकडे पोहोचली नाही. त्यामुळे खालच्या तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सक्त सूचना द्या. कुठल्याही तालुक्यातून निवेदने होती, 8-4 तालुक्यातून निवेदनं आली की ती प्रायोरिटीने साहेब तुम्ही लक्ष घाला. कारण खालचे अधिकारी काय करतात, कणकवलीतून तुमच्या इथे काय आणून द्यायचं, वैभवडीतून पुढे काय द्यायचं हे होत नाही. त्यामुळे साहेब ह्या रोषाला तुम्हाला प्रमुख म्हणून सामोरं जावं लागतं. त्यामुळे हा कुठेतरी रोष कमी झाला पाहिजे आणि तुम्ही तातडीने त्याच्यामध्ये लक्ष घाला. तुमच्या जे काय आता तुम्ही जे तयार करणार आहात, ज्या आम्हाला गोष्टी देणार आहात त्याची एक कॉपी पालकमंत्री साहेबांकडे जाऊ देत. पालकमंत्री साहेबांची इथे एक आढावा बैठक आपण घेऊ आणि आमच्या वैभवडीला एक वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही करा. सर्वांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो. ही मीटिंग इथे संपली असं जाहीर.